नमस्कार, मी सौभाग्यवती आरती कुलकर्णी, हास्य तरंग भजन मंडळ कल्याण, स्वरबंध कल्याण प्रस्तुत गुरु परमात्मा परेशु या विषयावर मी माझे मनोगत आपल्या समोर थोडक्यात सादर करणार आहे। अज्ञान तिमिरांधस्य ज्ञाना अनशला कथा चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजे तेज, गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार नष्ट करणारा ज्ञानरूपी प्रकाश म्हणजे गुरु। तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून उजेडाकडे प्रकाशाकडे मार्गस्थ करणारा मार्गदर्शक म्हणजेच गुरु। गुरु या शब्दाची सांगड जरी दोनच शब्दांनी घातली असली तरी त्याची व्याप्ती खूपच व्यापक आहे, त्याला कुठलेही मोजमाप नाही। ज्याला आपले जीवन समृद्ध व्हावे असे वाटते त्याने सद्गुरूंना शरण जावे। परमेश्वरालाही सद्गुरूंची गरज वाटली म्हणून तर भगवान श्री रामाने वसिष्ठांची आणि श्रीकृष्णाने सांदीपनीची सेवा केली। अशा गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा, त्यालाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा। आपण ब्रह्माला, विष्णूला, महेशाला गुरु मानतो, परंतु प्रत्यक्षात आपल्याला ब्रह्म अथवा विष्णू किंवा महेश दिसत नाही। पारंपरिकरित्या आलेले गुरुवचन म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव ही तिन्ही देवस्वरूप आहेत, ते आपल्याला प्रत्यक्षात दिसतात। गर्भात असताना संस्काराचे बाळकडू आपली पहिली गुरु मातेकडून आपल्याला मिळतात। पृथ्वीवर आगमन होताच त्याच मातेचे आपल्याला पहिले दर्शन होते। शिक्षणाचा भार बोटाला धरून चालण्यास शिकवले हे आपले पितृतुल्य गुरुच, आणि त्यानंतर शाळेत प्रवेश घेऊन ते पूर्णत्वाला जाईपर्यंत ज्ञानाचा भांडार रीते करणारे म्हणजे आपले शिक्षक गुरु। म्हणूनच म्हणतात गुरु एक जगी त्राता। गुरु म्हणजे सुकाणू, गुरु म्हणजे जहाजावर असणारे दिशादर्शक होकायंत्र। गुरु म्हणजे केवळ पोथ्या पुस्तके शिकवणारा पाठक पंडित नाही, शिष्याला ज्ञानमार्गावर हाताला धरून पुढे आणणारा, अडखळला तर हात देणारा, चुकांची जाणीव करून देणारा म्हणजे गुरु। मनुष्याच्या प्रतिकूल विचारांच्या शृंखलेतून सुसूत्रता ही जी व्यक्ती आणते तोच खरा गुरु। गुरु शिष्य परंपरा ही वैज्ञानिकांना सुद्धा सुटलेली नाही। प्रख्यात शास्त्रज्ञ न्यूटन ह्याचे नाव सर्वश्रुत आहे, त्याने सुद्धा सॉक्रेटिसला गुरु मानले। प्रातःकाली उगवणारा सूर्य आणि रात्रीच्या शांत वातावरणात शीतलता प्रदान करणारा चंद्र हे सुद्धा आपले गुरुच आहेत। निसर्गात असणारे वृक्ष, वेली, झाडे, नद्या, समुद्र हे सुद्धा आपल्याला परोपकाराचे धडे देतात, कारण गुरु हा निस्वार्थ बुद्धीचा असतो। गुरु म्हणजेच त्यागाची मूर्ती। आज सद्यस्थितीत आपले गुरु श्री संजय बर्वे सर यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन त्यांना वंदन करून मी माझे मनोगत आज पूर्ण करते। नमस्कार।